ये बंद कराने आए थे तवायफों के कोठे, मगर सिक्के की खनक सुनकर खुद ही मुजरा करने बैठे. मिर्झा गालिबचा हा शेर सगळ्यांना माहिती. तर आता आपण नाशिक संबंधी बोलतोय. नाशिक लोकसभा. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते, ओबीसीचे ज्येष्ठ नेते आणि सध्या भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतल्या नेत्यांना अधिक आवडणारे महायुतीतले बलवान नेते, आर्मस्ट्रॉंग नेते, यांना लोकसभेची बक्षिसी देण्याचा विचार केला जातो. आता या आर्मस्ट्रॉंगला धूळ चारण्यासाठी पुन्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हेमंत गोडसे म्हणजे विद्यमान खासदार यांनी देखील शड्डू थोपटलेला आहे. आता काही तासात म्हणा 1-2 दिवसामध्ये तिथे नेमके कोण महायुतीचे उमेदवार असणार हे ठरेल. परंतु हेमंत गोडसे यांनी मात्र पक्क ठरवूनच आपली उमेदवारी एक प्रकारे घोषितच करून टाकलेली आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे आणि भुजबळांना नेमकं बळ कोण देत आहे यासंबंधी अतिशय थोडक्यामध्ये आपण बोलणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच, त्यातही मिशन 45 हे लक्ष ठेवूनच भारतीय जनता पार्टी आपल्या धनशक्तीच्या जोरावर कामाला लागलेली आहे आणि हे स्वतः या जगातल्या सर्वाधिक मोठ्या पक्षाने कधीही लपवून ठेवलेलं नाही. कारण काय की राजकारणामध्ये सगळं क्षम्य असतं. मग आता ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने एक सर्वसामान्यांचा मराठा समाजातला प्रतिनिधी इरेला पेटला आणि सरकारचा नाक दाबला, त्यावेळेला सरकारच्या तोंडातून बाहेर पडले ते छगन भुजबळ. नाही, ओबीसी मधून कुणबी म्हणून आरक्षण मराठा समाजाला दिलं जाणार नाही. रानपेठ. आज त्या मराठा समाजाची मतं आपल्याला मिळणार की नाही या चिंतेमध्ये भारतीय जनता पार्टी आहे. मग आपल्याला मतं सर्वाधिक कोणती मिळू शकतात? तर जसं 2019मध्ये एकूण ओबीसींच्या मतांपैकी आपल्याला बहुतांश म्हणजे 44% मते पडली होती आणि त्या भरोशावर आपल्याला निवडणूक लढवायची. आणि मग अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय स्तरावर छगन भुजबळ यांचं नाव हे ओबीसी नेते म्हणून सर्वश्रेष्ठ आहे असं सध्या महाराष्ट्रात समजलं जातं. आता राजकारणामध्ये कुणी कोणाचा मित्र नसतो, कोणी कोणाचा शत्रू नसतो, वगैरे वगैरे, ते सगळं आपल्याला माहिती. मग देवेंद्र फडणवीस जे कूटनीतिकार आहे, जे शरद पवारांनाही त्या अर्थाने भारी पडलेले आहेत, तर त्यांनी छगन भुजबळांना सगळ्या प्रकारची सुविधा बळ पुरवण्याचं ठरवलेलं आहे. अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचे बोलवते धनी कोण आहेत? अमित शहा, नरेंद्र मोदी. मग आता भुजबळ हे स्वतः सांगत सुटलेली. माझं नाव लोकसभेसाठी कुणी सुचवलेलं आहे, कुठून आलेलं आहे नाव? तर ते दिल्लीतून आलेलं आहे. आता हेमंत गोडसे हे मूळ शिवसेनेचे. त्यांनी 2014 आणि 2019मध्ये म्हणजे आळीपाळीने हे जसे तुमचे छगन भुजबळ स्वतः आणि समीर भुजबळ या दोघांनाही काय यांची पाठ टेकवलेली मातीला. आता तिसऱ्यांदा म्हणजे वेगळ्या रूपाने, म्हणजे आता दोघंही आहे महायुतीमध्ये, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी. आता राष्ट्रवादीचे हे जे काही महान नेते आहेत छगन भुजबळ, हे अनेक अर्थाने आता वादात आहेत आणि वादांची ते पर्वा न करता आणि ऐन 40 डिग्रीमध्ये आपली मफलर उडवत ते राजकारणामध्ये तालेवारपणे आपली बाजू मांडत असतात. तर ते म्हणले आता ते अंजली दमानिया यांनी कुणी माझ्या विरुद्ध काय कोर्टामध्ये याचिका केलेली आहे, त्याच्यावर सुनावणी सुरू आहे, काय उत्तर द्यायचं ते देऊ महाराष्ट्र सदन घोटाळ्यासंबंधी. आणि लोक कुठे एवढा विचार करतात? कारण मतं जे मिळतात ते मतं कसे मिळतात की आपली मुळातली लोकप्रियता, दांडगा जनसंपर्क वगैरे वगैरे, कोणाचे हित रक्षण केलेले याच्यावर. शेवटी कसं इलेक्टिव्ह मेरिटला महत्त्व आहे आणि छगन भुजबळ जितकं चांगल्या पद्धतीने पटवून देऊ शकतात तसं दुसरं कोणी पटवून देऊ शकत नाही.
आता जर हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार आहेत तर त्यांना बाजूला करून छगन भुजबळांना का द्यायचं आहे? कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने असा आग्रह धरलेला आहे की तुम्ही एकनाथ शिंदे यांना कसं आहे की 13च्या बदल्यात 13 किंवा 14 जागा जशा द्यायला निघालेल्या आहेत तसं आम्हाला देखील द्या. म्हणजे आमच्या खासदारांचा विचार करू नका आमच्याकडे 4 आहेत का 3 आहेत का 2 आहेत. आमचा विचार करा की आम्ही देखील 40च्या वर आमदार घेऊन तुमच्याकडे आलेलो आहोत आणि पुढचं लक्षात घ्या. त्याच्यामुळं खासदारकीची जी संख्या त्या एकनाथ शिंदे यांच्या एवढीच आम्हाला पाहिजे असा आग्रह. बरं तोही तुम्हाला जर मान्य होत नसेल तर तुम्ही काय करा, आम्हाला ठराविक जागा द्या, मग नाशिक मतदारसंघ द्या. मग असं हे सगळं झालेलं आहे. आता दुसरं खरं कारण काय याच्यामध्ये असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक नस ना नस माहिती ती नाशिकची, म्हणजे तशी त्यांना सगळ्याच जिल्ह्यातली माहिती. मग आता भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार तिथं आहेत. मी या आमदारांचं काय म्हणणं असणं स्वाभाविक आहे. आपलं एवढं मोठं बळ आहे, सगळ्या सत्ता आपल्याकडं आहे आणि आपण कशासाठी लोकसभा निवडणूक ही करायची. मग तुला ना मला काय, मग आता अशा पद्धतीने ते सगळं चालू आहे. मग आता हेमंत गोडसे यांच्यासाठी तुमचे सगळे त्यांचे शिवसेनेचे मंत्री अमुक दमुक ते सगळे गळ गाळायला निघालेले. बरं शिवसेनेमध्ये आता बंड तसं काय नवीन नाही. मग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत देखील बंड होऊ शकतं. हेमंत गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन केले, पॉम्पलेट छापले, नारळ फोडला, भगव्या पेट्या गेल्या आणि ते वाजत गाजत आता सगळीकडं आपला प्रचार करत आहेत. भरीला भर म्हणजे त्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी तर घोषित करून टाकलेलं आहे आधीच की हेमंत गोडसे हेच उमेदवार असणार, तेच लढवणार. आता नेमकं काय होणार आहे म्हणजे आता एकनाथ शिंदे यांच्या खासदारांवर जी संक्रांत आणली गेलेली आहे, म्हणजे पॉलिटिकल डील जे झालं आहे मुख्यमंत्रीपदाच्या प्रसंगी, त्याच्या मोबदल्यात आता काय काय शिवसेनेला त्याग करावा लागणार आहे हे आता आपल्याला दिसणार आहे. दुसरीकडे नाशिकवर जे आहे लक्ष, म्हणजे मध्यंतरी राज ठाकरे गेले तिथे दिल्लीला थांबले, अनेक तास थांबले, ताटकळत थांबले आणि अखेर अमित शहा यांची आणि त्यांची भेट झाली. मग त्यांनी काय ज्या शिवसेना मनसेसाठी ज्या काही जागा मागितल्या होत्या त्यामध्ये नाशिक देखील मागितली होती का? मग तिथं आता मनसेच्या रूपाने तिथं उमेदवार येईल का? म्हणजे राष्ट्रवादी पण नाही, शिवसेना पण नाही, मग तिथं कोण येणार? मनसेचं ना. त्याच्यावरही काही सध्या बोललं जातं आहे. सगळं राजकारणामध्ये कोण कुठं काय आहे आणि कधी काय होईल याचा काही नेम नाही. आणि महाराष्ट्राला तर हे काही नवीनच नाही, त्यामुळं नाशिककरांना देखील ते नवीनच नाही आहे. त्याच्यामुळं खनक कुठं ऐकू येते आणि कोण आपला रूप बदलेल, आपलं भूमिका बदलेल हे काहीच सांगता येत. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.